तर नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट सेंट्रल ऑफिस म्हणजेच सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून नवीनची भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. रिक्रुटमेंट ऑफ सफाई कर्मचारी कम स्टेट ऑफ अँड स्टेट स्टाफ म्हणजे 2024-25साठी ही भरती आहे. इथे पाहू शकता ऑनलाईन अर्ज जे आहेत 20 डिसेंबरपासून चालू झालेले. याच्यामध्ये एक नवीन अपडेट आहे. 9 जानेवारी 2024 शेवटची तारीख होती. त्याच्यामध्ये चेंजेस होऊन आता जी शेवटची तारीख आहे इथे पाहू शकता. शेवटची तारीख जी आहे 16 जानेवारी 2024पर्यंत ऑनलाईन अर्ज केले जाऊ शकतात. यापर्यंत जी ऑनलाईन अर्ज आहेत ते 16 जानेवारीपर्यंत केले जाऊ शकतात. डिटेलमध्ये पाहूयात या व्हिडिओमध्ये आपण या भरतीबद्दलची विस्तारित माहिती. पेमेंट जे आहे फी जी आहे 175 रुपये GST BDE सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी आहे आणि 850 रुपये जी आहे फी ते अदर कॅन्डिडेटसाठी आहे. कॉल लेटर्स जे आहे ते जानेवारी 2024मध्ये अवेलेबल होणार आहे. त्यानंतर जी एक्झाम आहे प्री एक्झाम ट्रेनिंग जी आहे जानेवारी 2024मध्येच असणार आहे. त्याच्यानंतर कॉल लेटर्स जे आहेत जानेवारी-फेब्रुवारी 2024मध्ये अवेलेबल होतील. त्याच्यानंतर ऑनलाईनची एक्झाम आहे फेब्रुवारी 2024मध्ये घेतली जाणार आहे आणि जो रिझल्ट जो आहे तो त्याच महिन्यामध्ये फेब्रुवारीमध्ये जाहीर केला जाईल. त्याच्यानंतर कॉल लेटर फॉर लोकल लँग्वेज टेस्ट झोन वाईजसाठी ही मार्च 2024मध्ये असणार आहे आणि लोकल लँग्वेज टेस्ट जी आहे ती मार्च 2024मध्ये घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर जी प्रोविजनल सिलेक्शन आहे म्हणजेच निवड यादी आहे ती एप्रिल 2024मध्ये जाहीर केली जाईल. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस जी आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया सफाई कर्मचारी भरतीसाठीची आहे. इथे पाहू शकता जे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक आहे ती लिंक जी आहे ते तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा चेक करू शकता. याच्यामध्ये सुद्धा पाहू शकता. इथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. पहिल्यांदा जर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तुम्ही डायरेक्टली इथे ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. तर अशा पद्धतीने ही जी आहे भरतीसाठीची लॉग इनची प्रोसेस आहे. आपण डिटेलमध्ये पाहूयात या भरतीबद्दलची अधिक माहिती. जॉब प्रोफाईल पाहूयात. पोस्ट अँड डेझिग्नेशन जे आहे सफाई कर्मचारी कम सब स्टाफ अँड ऑर सब स्टाफ. त्याच्यानंतर जॉब प्रोफाईल आहे ऑल द नॉर्मल अँड रुटीन ड्युटीज ऑफ द सबऑर्डिनेट स्टाफ कॅडरे अँड परफॉर्म ऑफ विच नो स्पेशल पे शॅल बी पेबल. याच्यामध्ये पाहू शकता स्किल्स जे आहेत पे इन्सेंटिव्ह पी आहे. याच्यामध्ये पाहू शकता 14,500 20 वर्षासाठीचे आहे. तर याच्यानंतर डिटेलमध्ये माहिती आहे. पात्रता पाहूयात. नेशन वाईड सिटिझनशिप पाहिजे म्हणजेच भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर पुढे कट ऑफ डेट जी आहे 31 मार्च 2023 रोजीची आहे. त्याच्यानुसार जी कट ऑफ डेट आहे ती घेतली जाईल. त्याच्यानंतर जी अधिकृत माहिती आहे ती वेबसाईटवर सुद्धा जाहीर केली जाईल. जनरलसाठी जी एज रिलॅक्सेशन आहे इथे पाहू शकता. एज ऑफ कॅन्डिडेट शूड हॅव बीन बिटवीन 18 ते 26 वर्ष म्हणजे 18 to 26 इयर्स दरम्यान वय असणे आवश्यक आहे. जनरल कॅटेगरीसाठी कोणतीही सूट नाही आहे. ST आणि STसाठी 5 वर्षाची सूट आहे. त्याच्यानंतर अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे OBCसाठी 3 वर्ष. त्याच्यानंतर PWD-BDसाठी 10 वर्षाची सूट आहे. तर अशा पद्धतीने ही वयाची पात्रता आहे. पुढे आपण पाहूयात. याच्यामध्ये एज्युकेशनल क्वालिफिकेशन द मिनिमम क्वालिफिकेशन ऑफ द शॅल बी 10 स्टँडर्ड म्हणजे 10वी पास असणे आवश्यक आहे. या पद्धतीसाठी भरती केली जाऊ शकते. एकूण अर्ज करण्यासाठी 484 जागा आहेत. यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याच्यानंतर इथे पुढे जी डिटेल जे आहेत जे जाहिरात जे आहे त्याच्यामध्ये विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये अर्ज केला जाऊ शकतो. तर अर्ज करण्यासाठीची जी प्रोसेस आहे ती आपण पाहूयात. इथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे. त्याच्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे डॉक्युमेंट सबमिशन आणि फी जी आहे 820 रुपये ती भरायची आहे. अशा पद्धतीने सेंट्रल बँक ऑफ इंडियाची जी भरती आहे यासाठी ऑनलाईन अर्ज केला जाऊ शकतो. धन्यवाद.